वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा. नाही कळत आम्हाला आम्ही कुठपर्यंत आलो. आमची पामर अवस्था आहे का विषयी अवस्था आहे का जिज्ञासू अवस्था आहे? किती अंतर राहिलंय? काय चाललंय? सदोष चाललंय का निर्दोष चाललंय हे स्वतःच्या जीवनात कळत नाही. अशा वेळेला संत जीवनाची मदत घ्यावी लागते. आता कोठे धावे मन तुझे चरण देखिलिया, बाग गेला शिण गेला अवघा झाला आनंद. प्रेम रसे बैसली मिठी, प्रेम रसे बैसली मिठी आवडी लाठी मुखासी, भाग गेला शिण गेला अवघा झाला आनंद. तुका म्हणे आम्हा जोगे, तुका म्हणे आम्हा जोगे विठ्ठल घोगे खरे माप, भाग गेला शिण गेला अवघा झाला आनंद. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, तुझे चरण संतानी पंचा कृपादाने कथेचा विस्तारू, पंचा कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेच वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो न्याता. काय माझी वाणी मानेल संतांसी, रंजवू चित्तासी आपुलिया. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे दे प्रेम काही कळा. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. आता कोठे धावे मन तुझे चरण देखिलिया, भाग गेला शिण गेला अवघा झाला आनंद. संत हृदय सम्राट अनंत कृपा भवन विश्ववंदनीय विश्वोद्धारक जगद्गुरु श्री तुकोबाराय महायोग पीठस्थ भगवान श्री पंढरीरायाच्या पवित्र नगरीमध्ये आणि देगलूरकर परंपरेतील हे ज्ञानपीठ या आषाढी वारीच्या निमित्ताने आपली सेवा करू रुजू करणाऱ्या सर्व भाविक विद्वान गुणीजन संत सज्जन सर्वांच्या उपस्थितीमध्ये या गादीवरची सेवा माझ्या कोणत्या पुण्याने मला प्राप्त झाली, पण मला वाटतं याच्यामध्ये श्रोत्यांचं नुकसान आहे. परंपरेप्रमाणे सध्या वारकरी संप्रदायामध्ये 2 चकाराची नावं अतिप्रसिद्ध आहेत. हरिभक्तीपरायण वंदनीय वेदशास्त्र संपन्न चैतन्य महाराज, हरिभक्तीपरायण वंदनीय चंद्रशेखरजी महाराज. परंपरेनं परमपूज्य वेदशास्त्र संपन्न वैकुंठवाशी हरिभक्तीपरायण गुरुवर्य रामकृष्ण भाऊ म्हणायचे, चंद्रशेखर महाराज योगभ्रष्ट पुरुष आहेत. असा एका थोर महात्म्याच्या मुखातून भगवत सेवा ऐकण्याची आपली संधी एक प्रकारची गेलेली आहे. कारण आहे महाराजांची प्रकृती म्हणाव्याशी स्वस्थ नाही.
अशा एका विद्वान सदाचारी सत्पुरुषांची प्रकृती बिघडणं हे त्यांच्या दृष्टिकोनातून नुकसान तर आहेच आहे, पण संप्रदायाच्या दृष्टिकोनातून फार मोठं नुकसान आहे. भगवान करो त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा घडो आणि संप्रदायाची सेवा त्यांच्याकडून चांगली घडो. विठ्ठल विठ्ठल. पण सर्वांच्या सानिध्यामध्ये चिंतन सेवा करण्याकरता जगद्गुरु तुकाराम महाराजांचा हा केवळ प्रसिद्ध नव्हे अतिप्रसिद्ध अशा प्रकारचा अभंग आपण चिंतनामध्ये घेतलेला आहे. वारकरी संप्रदायाचा चेहरा मोहरा पाहायचा असलं तर काही अभंग आहेत, त्यापैकी हा एक विशिष्टपूर्ण अशा प्रकारचा अभंग आहे. संप्रदायाचं तत्वज्ञान, संप्रदायाच्या भावना, संप्रदायाची साधना आणि संप्रदायाचा अनुभव सगळ्या गोष्टी ज्या एका अभंगामध्ये सामावलेल्या आहेत. असा अभंग जर आपल्याला विचारला तर आज आपण जो चिंतनाला निवडलेला अभंग आहे याला आपल्याला डोळ्यापुढे करावं लागेल. भोपाळ्या आणि काकड आरती या भगवान परमात्म्याची विनंती वजा असणारी प्रार्थना, ती प्रार्थना संपवत असताना या अभंगाच्या शिवाय प्रार्थना संपत नाही, इतकं याला अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्व आहे. अभंग अतिपरिचित आहे. पण अभंग करते जगद्गुरु तुकोबाराय श्रेष्ठ आहे. ज्या भगवान पंढरीशाच्या पुढे अनुभव प्रकट करतात तो श्रेष्ठातला श्रेष्ठ आहे, आणि जो विषय प्रकट करतात तो विषय श्रेष्ठातला श्रेष्ठातला श्रेष्ठ आहे. विठ्ठल विठ्ठल. वैचारिक जीवनाच्या दृष्टिकोनातून मानवी जीवन जगत असताना काही भावनेमध्ये माणसाला प्रविष्ट व्हावं लागतं. विचार हा भावनेचं अंग आहे. माणसाच्या अंतःकरणामध्ये काही भावना संस्कारातून जाग्या होतात, तर काही भावना विचारातून जाग्या होतात. भगवान परमात्म्याच्या संबंधात ज्या काही भावना आहेत त्या भावना अंशतः संस्कारातून जरी निर्माण झाल्या तरी प्रकर्षानं मात्र त्या विचारातून निर्माण होतात. आणि विचारातून निर्माण झालेली जी भावना आहे ती भावना पक्की असते, सुदृढ असते, डोळस असते. जीवनाचा क्रमच असा आहे की प्रथमतः माणसाच्या जीवनामध्ये सुयोग्य अशा प्रकारचं पारदर्शक ज्ञान व्हावं, ज्ञानाप्रमाणे माणसाची भावना निर्माण व्हावी, भावनेप्रमाणे माणसाची साधना घडावी, आणि साधनेप्रमाणे माणसाला अनुभूती यावी. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानाचा परिणाम माणसाच्या भावनेत बदल होतो. भावनेचा परिणाम माणसाच्या जीवनातून साधना घडते, आणि योग्य घडलेली साधना माणसाला अनुभवात पर्यवसित करते. ही माणसाच्या जीवनाची अभ्यास परंपरा आहे. एका अर्थानं संस्कारातून देखील माणूस भावनेमध्ये उतरतो. माझ्या वडिलांची निराशी गादेवा, माझ्या वडिलांची निराशी गादेवा, माझ्या वडिलांची निराशी गादेवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा पांडुरंगा, तुझी शरण सेवा पांडुरंगा पांडुरंगा, तुझी चरण सेवा
भूतकाळातील किंवा पूर्व पिढीतील संस्कार माणसाचे अंतःकरण कुठे ना ते कुठे उमटतात. पण त्याही पेक्षा माणसाच्या भावना सचेत करण्याकरता वैचारिक जीवनाची अत्यंत आवश्यकता आहे. जसे माणसाच्या अंतःकरणामध्ये विचार बदलतात तशा माणसाच्या भावना बदलतात. वैकुंठ वर्षे परमपूज्य गुरुवारी मामासाहेब दृष्टांत सांगायची. एक भिकारी भीक मागण्याकरता एकडा अंगणामध्ये जाऊन उभा राहिला. माही भिक्षा लाव पुकार दिली. भिक्षा वाढणारी माऊली येण्याकरता तिला उशीर लागला आणि योगायोगाने त्याच अंगणामध्ये एक रुपया पडलेला दिसला. जुन्या काळातला रुपया. माणसं जुनी म्हणायची पहिला रुपया म्हणजे गाडीचा चाका एवढा, अर्थात त्याची किंमत जास्त. भिकाऱ्याने विचार केला हा पडलेला रुपया जर आपण गुपचूप घेतला तर कमीत कमी एक महिनाभर तरी आपल्याला भीक मागायची पाळी येणार नाही. दारिद्र्य आणि दोष एकत्र असले म्हणजे माणसं किती खाली जातील काही सांगता येत नाही. एका बाजूला दारिद्र्य आणि दुसऱ्या बाजूला एक प्रकारचा अभिचाराचा दोष. तर भिकाराने पडलेल्या रुपयाकडे उचलण्याकरता गुपचूप अशा प्रकारची वाटचाल सुरू केली. एका अंगणामध्ये रांगणाऱ्या एका रांगत्या मुलाने पाहिल्यानंतर आपल्या आईला आवाज दिला. आई ग, तो बघ तो बुवा आपल्या अंगणात पडलेला रुपया घेण्याकरता चाललाय. आतून आवाज आला, बाळा घेऊ दे, तो कत्लाचा खोटा आहे. तर मला असं म्हणायचं आहे, पुढे पाय टाकलेला भिकारी थांबेल का पुढे जाईल? थांबेल. तो का थांबणार? त्याचं कारण त्याच्या ज्ञानात बदल झाला. ज्ञानात बदल झाला म्हणून भावनेत बदल झाला. भावनेत बदल झाला म्हणून साधनेत बदल झाला. साधनेत बदल झाला म्हणून अनुभवात बदल झाला. विठ्ठल विठ्ठल असं ते जीवन एक फार मोठा अभ्यास आहे. मरण येत नाही म्हणून जगणं वेगळं, मजे करता जगणं वेगळं आणि ध्येया करता जगणं वेगळं. जेव्हा काही विशिष्ट ध्येया करता माणसं जगत असतात, जगत असताना साधना काळात आलेल्या सगळ्या संकटाला तोंड देत ते पुढे जात असतात. मला वाटतं एकादशीच्या दिवशी आपण चिंतन ऐकलंय. हाच नेम आता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाच्या. किती संकटाला तोंड देत देत आपल्या ध्येयापर्यंत जातात. देहवा पातयामी कार्यवा साधयामी. अशा ब्रेदाने उचललेली माणसं परत फिरत नाही. पण जात असताना मात्र काही गोष्टी अशा डोळ्यापुढे येतात, ज्या जीवनाचा प्रवास करायचा आहे ती प्रवासाची वाटचाल अमूर्त आहे. आपल्याला कळत नाही आपण कोर्टपर्यंत आलो, आपला अधिकार काय झाला, वाटचाल किती चाललो आणि किती शिल्लक राहिली. ही परमार्थाच्या अनुभूतीच्या वाटचालीमध्ये माणसाला अंतर कळत नाही. अशाच आशयाने जगद्गुरु तुकोबारासारखे महात्मे भगवंताला विनंती करता, देवा तुका म्हणे माझा कोण अधिकार, तो माझा विचार कळूया माझा विचार. कोण अधिकार, तो माझा विचार कळूया माझा विचार. तुका म्हणे माझा कोण अधिकार, म्हणे माझा कोण अधिकार, तुका म्हणे माझा कोण अधिकार, म्हणे माझा कोण अधिकार. तो मग विचार करूया मग विचार. नाही कळत आम्हाला आम्ही कुठपर्यंत आलो.
आमची पामर अवस्था आहे का विषयी अवस्था आहे का जिज्ञासू अवस्था आहे? किती अंतर राहिलंय? काय चाललंय? सदोष चाललंय का निर्दोष चाललंय हे स्वतःच्या जीवनात कळत नाही. अशा वेळेला संत जीवनाची मदत घ्यावी लागते, कृपा मागावी लागते, भगवंताची कृपा मागावी लागते. ज्या परमार्थातल्या अनुभवाकरता मानवी जीवन समजून घेतलंय, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, या सच्चिदानंद अवस्थेकरता आपल्याला जगायचं आहे. ती सच्चिदानंद अवस्था अजून हृदयाला अनुभवित झालेली नाही. आहे इच्छा, वाटते आवश्यक, पण आहे अवघड. काही गोष्टी आवश्यक असतात, अवघड असतात. आवश्यक नसणाऱ्या काही गोष्टी सोप्या असतात. भगवत प्राप्ती, परमात्म्याचा अनुभव या गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत जीवनामध्ये. पण आवश्यक असल्या तरी ते अवघड आहेत. त्या सोप्या करण्याकरता प्रयत्नामध्ये दोन अवस्था आहेत. एक परोक्ष ज्ञानाची अवस्था आणि दुसरी अपरोक्ष ज्ञानाची अवस्था. शास्त्राधिक संतांच्या द्वारे भगवान परमात्म्याचं काही चिंतन ऐकणं ही परोक्ष ज्ञानाची अवस्था आहे. अजून कुठेही भगवंताच्या शक्तीचा साक्षात्कार झालेला नाही, कुठे अंतःकरणाला भरवसा मिळालेला नाही, पण विश्वासाच्या वृत्तीने शास्त्र आणि संतांच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न आहे, श्रद्धा आहे. परोक्ष ज्ञान म्हणतात. परोक्ष ज्ञानातच राहायचं किती वेळ, किती दिवस काढायचे? बराचसा काळ गेलाय. परोक्ष ज्ञानामध्ये राहावं किती? अपरोक्ष ज्ञानाशिवाय खऱ्या अर्थानं समाधान नाही. तसं पाहिलं वेदांताच्या दृष्टिकोनातून, जसं अपरोक्ष ज्ञानाला महत्व आहे तसं परोक्ष ज्ञानाला सुद्धा महत्व आहे. काही वेळेला अपरोक्षाला बाजूला ठेवून परोक्षाला स्वीकारलं जातं. माझं म्हणणं आपल्याला सहजासहजी पटणार नाही, पण ते पटवून देण्याचा मी प्रयत्न करेन. प्रत्यक्ष काही गोष्टी बोलत असताना सुद्धा अप्रत्यक्ष गोष्टीमध्ये माणसाचं लक्ष जातं. कल्पना करा, बैठकीमध्ये अत्यंत आवडते पाहुणे आले, बोलणं चालू आहे आणि इतक्यामध्ये मोबाईल आला. मोबाईल प्रत्यक्ष आहे का परोक्ष? परोक्ष आहे. पाहुण्याला बोलता बोलता तो थांबतो आणि मोबाईलवर बोलतो. कोणाला किंमत दिली? अपरोक्षाला किंमत दिली का परोक्षाला किंमत दिली? परोक्षाला किंमत दिली. अपरोक्ष अवस्थेमध्ये सुद्धा काही वेळा परोक्षाला किंमत द्यावी जाते. ते शास्त्रकार सांगतात, परोक्ष ज्ञान तो नश्ये असत्वावृत्ती हेतुतः अपरोक्ष ज्ञान नाश्या अभानावृत्ती हेतुतः. परोक्ष ज्ञानाने असत्वावृत्त पादक आवरण जातं आणि अपरोक्ष ज्ञानाने आभाना पादक आवरण जातं. अपरोक्ष अवस्थेमध्ये सुद्धा परोक्ष ज्ञानाला काही वेळा किंमत आहे. नवे नवे परोक्ष ज्ञानाशिवाय अपरोक्ष ज्ञान जर झालं त्याची किंमत राहत नाही, त्याचा उपयोग होत नाही. महती म्हणून किंवा प्रौढी म्हणून सांगत नाही, पण एक छोटासा किरकोळ अनुभव म्हणून सांगतो. विश्वमाऊली ज्ञानोबा यांच्या समाधी सोहळ्यात मुक्ताबाईंच्या फळावर वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य मुन्ना महाराज यांची जवळजवळ 34 वर्ष एकादशीची कीर्तन झाली. दुर्दैवाने महाराज कालवश झाले आणि त्या सेवेची जबाबदारी संस्थेचे अध्यक्ष हरिभक्तीबाने मोठेबा यांनी मला सांगितले की तू ती सेवा कर. आळंदीतल्या वारकरी शिक्षण संस्थेची पद्धत बालदार नाही, चोपदार नाही, अगदी साधी साधी पद्धत. कुठल्याही कीर्तनकाराने सेवेला जात असताना आपल्या स्वबळावरच जावं. पहिल्यांदा असा फेटा बांधून तो फळावर जाण्याचा मी प्रयत्न करू लागलो. गर्दी खूपच होती, यात्राच असल्यामुळे दाराच्या तोंडाशी उभं राहिलो. आज जाण्याचा प्रयत्न करत होतो. विठोबा रुक्माई भजन चालू होतं. समोरच्या माणसाला विनंती करत होतो मला मध्ये जाऊ द्या, पण बसलेली माणसं मध्ये जाऊ देण्याकरता तयार नव्हतीस. ती मला विरोध करतो, तेव्हा बाहेर थांबा. म्हटलं ओ मला कीर्तन करायचं आहे. काही माणसांनी प्रतिक्रिया व्यक्त केली, असे कीर्तनकार रगड गेले.
नाही जाऊ देणार तुम्हाला. शेवटी मी हातबल झालो. विलेकऱ्यांनी पाहिलं लोक मला येऊ देत नाहीत, तेव्हा त्याने भजन थांबून तिथून सूचना केली की ते फेटा बांधलेले आहेत ना, त्यांना आत येऊ द्या, त्यांचं कीर्तन आहे. तेव्हा कुठे वाट मिळाली. अपरोक्ष असताना सुद्धा परोक्ष ज्ञान जर नसेल तर काही वेळा अशा गोष्टी घडतात. किरकोळ अनुभव म्हणून बोललो, सांगण्याचं इतर तसं आहे. परमार्थाच्या क्षेत्रामध्ये माणसाला निर्मल अशा प्रकारचं परोक्ष ज्ञान होण्याची गरज आहे, आणि त्याबरोबरच अपरोक्ष ज्ञानाची देखील गरज आहे. ज्ञानाच्या बाबतीत जसं आहे त्याचप्रमाणे भक्ती क्षेत्रामध्ये देखील ऐकिली कीर्ती संतांच्या मुखे. संतांनी आम्हाला सांगितलं, परोक्ष ज्ञानाने सांगितलं की आपण आपल्या जीवनाच्या कल्याणाकरता पंढरपूरला जा. पंढरीसी जारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग. जीवनाची कृतकृत्यता, प्राप्यता या सगळ्या गोष्टी घडायच्या असेल तर पंढरपूरला जा. सुखाला गी करीसी तळमळ, सुखाला गी करीसी तळमळ, सुखाला गी करीसी तळमळ, सुखाला गी करीसी तळमळ. अरे तो पंढरीसी जाय एक वेळा, मग तू अवघाची सुख रूप होसी, मग तू अवघाची सुख रूप होसी. मग तू पंढरीची जाय एक वेळा, तरी तू अवघाची सुख रूप होसी, तरी तू अवघाची सुख रूप होसी. सर्व साधू संतांनी समाजाला हाकारा दिला, जीवनाच्या कल्याणाकरता पंढरपूरला जा. प्रत्यक्षात भगवान पांडुरंग परमात्म्याने जगाला निरोप दिला. आषाढी कार्तिके विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग. भगवान परमात्म्याचा निरोप, संतांनी दिलेलं ज्ञान आणि त्याकरता भगवान परमात्म्याच्या अनुभवाकरता केलेली साधना. पण ही साधना करत असताना भक्तीच्या क्षेत्रामध्ये भगवत भक्त पूर्वीचे काही दोष त्याची परिशुद्धी करतो. भक्ती म्हणजे परित्याग नव्हे, भक्ती म्हणजे परिशुद्धी आहे. एरवी प्रापंचिक संसारासक्त अवस्थेमध्ये जे काही होते, विकार जे होते, त्या विकाराचा कायमचा नायनाट न करताना त्याच विकाराचं परिवर्तन घडवणं म्हणजे भगवत भक्ती. वैकुंठवर्षीय परमपूज्य गुरुवारी दुंडा महाराज एक दृष्टांत सांगायचे. कोणी एक साधक कबीर महाराजांच्याकडे भगवत भक्तीची साधना दीक्षा घेण्याकरता गेला. महाराज, भगवंताचं दर्शन होण्याकरता मला साधना सांगा. काही वेळा काही साधना प्रत्यक्ष शब्दाने सांगितली जाते, तर काही वेळा काही संकेतातून सांगितली जाते. कबीर महाराजांनी त्या साधकाला साधना सांगण्याकरता संकेतातून साधना सांगण्याचं ठरवलं आणि सांगितलं, ठीक आहे, चल माझ्याबरोबर. शेतामध्ये घेऊन गेले. मिरच्याचं रोप टाकलेलं होतं. बहुतेक शेतकरी वर्ग कृतिका नक्षत्रामध्ये मिरच्याचं रोप टाकतो आणि मृग नक्षत्र आल्यानंतर मग पुन्हा तो उपटून लावतो, अशी पद्धत आहे. कबीर महाराजांनी शेतामध्ये टाकलेलं मिरच्याचं रोप आणि शेतावर जाऊन ते असं उपटायचं आणि व्यवस्थितपणाने व्यवस्थित अंतरावर लावत चालायचं. त्यांचं ते मिरच्याचं रोप लावणं संपलं आणि संपल्यानंतर परत घरी आले. अपेक्षायुक्त असणारा साधक विचार करत होता की आता काहीतरी मला सांगतील, मला काहीतरी डोळे झाकायला होतील, माझ्या कानात काहीतरी सांगतील, काहीतरी विशेष अशा प्रकारचा प्रकाश मला दिसेल. अशा भिन्न भिन्न अपेक्षा करून तो कबीर महाराजांच्याकडे पाहत होता. शेवटी कबीर महाराजांना त्याने पुन्हा विचारलं, महाराज, भगवंताच्या दर्शनाकरता साधना घेण्याकरता मी तुमच्याकडे आलोय, पुष्कळ वेळ झालाय, तुम्ही अजून मला सांगत नाहीत. कबीर महाराजांनी सांगितलं, तुला भगवंताची साधना मी केव्हा सांगितली? केव्हा सांगितली म्हणजे जेव्हा आपण शेतावर गेलो आणि शेतावर गेल्यानंतर मी जे काही केलंय तीच एक प्रकारची भगवंताची साधना आहे. हा म्हणाल, मला ते समजलं नाही ना. हा समजायत का अवघड आहे? परमात्म्याच्या भेटी करता जसं मिरच्याची लागण करत असताना इधर से उखाडना और उधर लगाना,
तसं भगवंताची साधना करत असताना आपल्या प्रेमाला संसारातून उपटायचं आणि भगवंतात लावायचं. विठ्ठल विठ्ठल. नारद महर्षी भक्तिसूत्रामध्ये सांगतात, काम क्रोधाधिकम तस्मिन्नेव करणीयम. आपल्या अंतःकरणातले जे विकार आहेत त्या विकाराचा नाश न करताना विकाराचा फक्त विषय बदलावा. काम भगवान परमात्म्याचा असावा, क्रोध भगवंताच्या विषयातलाच असावा. या सगळ्या अशा प्रकारच्या विकारांचं परिवर्तन परमात्म्याच्या विषयातून घडावं. जसं भक्तश्रेष्ठ असणाऱ्या भक्ताग्रगणी गवळणी यांनी आपल्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याच्या साधनेकरता परित्याग न करताना परिशुद्धी केली होती. एक विषय तो सकळांचा, एक विषय तो सकळांचा, त्याच्या आवडीने आवडी करी, आवडीने आवडी करी, अंध बहिर प्रीत मुखाचारी, त्यांची कीर्ती गायली पुराणांतरी, आप आपणासी करे ते नवल, आप आपणासी करे ते नवल, त्यांची कीर्ती गायली पुराणांतरी, आप आपणासी करे ते नवल, आप आपणासी. सर्व वृत्तीचा विषय एक भगवान परमात्मा झाला पाहिजे. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. वृत्तीची मोहोर भगवान परमात्म्याकडे सर्वच बेकारातून लागली पाहिजे. लोक भगवंताचा, अंतःकरणातलं हा वृत्ती भगवंताचीच. का म्हणे हवा 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 साधावा, असं भगवत भक्तीच्या माध्यमातून ही साधना करत असताना कुठल्याही भक्ताला भगवान परमात्म्याने आपल्याला दर्शन द्यावं अशी स्वाभाविक उत्कंठा निर्माण होणं शक्य आहे. हे करत असताना मात्र भक्तीतली एक विधतेतील अनेक विधता हा एक विषय वेगळा आहे. अनेक विधतेतील एक विधता आणि एक विधतेतील अनेक विधता. एक विधतेतील अनेक विधता हा दोष आहे. देवापायी नाही भाव, वरी भक्ती तरी भाव, समर्पिला जीवा, नाही तो हाल विचार, देवापायी नाही भाव, देवापायी नाही भाव, वरी भक्ती तरी वाव, समर्पिला जीव नाही तो हा व्यभिचार. भगवंताचं दास्यत्व पत्करावं पण वृत्ती मात्र अनेक ठिकाणी जावी, ही एक विधतेतील अनेक विधता आहे. दुसऱ्या बाजूनं प्रापंचिक जबाबदाऱ्या सांभाळत असताना देहाची म्हणा किंवा कर्तव्याची अनेक विधता असताना सुद्धा पण वृत्तीची मात्र एक विधता आहे. भक्तीच्या क्षेत्रामध्ये भक्ती काही वेळा अनेक पद्धतीने केली जाते. भक्तीचे भाव एक नाही, शक्यतो 5 भाव भक्तीचे प्रामुख्याने सांगितले जातात. दास्य भाव, सख्य भाव, वात्सल्य भाव, मधुर भाव, असे भक्तीचे भाव सांगितले जातात. तसंच परमात्म्याच्या भक्तीची पद्धती सुद्धा 4, 9, 11, 84 असं संख्येने भिन्न भिन्न केली जाते. भगवान परमात्म्याच्या दर्शनाची जेव्हा अंतःकरणामध्ये लालसा निर्माण होते, उत्कंठा निर्माण होते, ती भक्ती करत असताना भगवत भक्त आपली आसक्ती भगवान परमात्म्याच्या बाबतीमध्ये 3 पद्धतीने ठेवतो. एक गुणासक्ती, नामासक्ती आणि रूपासक्ती.
गुणासक्ती, भगवान परमात्म्याचे गुणगान गाणं याला गुणासक्ती म्हणतात. गुण गायन आवडी, गुण गायन आवडी, गुण गायन आवडी. गुण गायन आवडी, आवडी, गुण गायन आवडी, गुण गायन आवडी, आवडी. हे माझी सर्व डोळी, हे माझी सर्व डोळी, डोळे गुणगायन आवडी, आवडी, गुणगायन आवडी. हे माझी सर्व डोळी, हे माझी गुणगायन आवडी, गुणगायन आवडी. परमात्म्याचं अंतःकरणात प्रेम म्हणून गुणगान गाणं आणि गुणगान गाण्याने भगवंताचं प्रेम वाढणं, हा एक भगवत भक्तीतला प्रकार. त्याचप्रमाणे परमात्म्याच्या नामाविषयी आसक्ती. नेगे 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 माझी वाचा विसावा. तुका म्हणे हवा 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 साधा, माझी मज झाली अनावर वाचा. कुठल्याही परिस्थितीमध्ये भक्त भगवंताचं नामचिंतन व्हावं. कंठी राहो नाम हृदयी भरो निया प्रेम. भगवंताचं सतत नामचिंतनच व्हावं, याला नामासक्ती म्हणतात. पहिली गुणासक्ती, दुसरी नामासक्ती आणि तिसरा प्रकार आहे रूपासक्ती. परमात्म्याचं जे सगुण साकार रूप आहे त्याच्याविषयी प्रेम निर्माण होणं आणि त्या रूपाचं दर्शन व्हावं अशी अंतःकरणात तीव्र लालसा होणं. भगवत भक्ताच्या अवस्थेमध्ये अशी एक अवस्था आहे की भगवंताच्या दर्शनाविना भगवंताचं चिंतन होणं याच्यातही समाधान आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात की भगवान तुमचं दर्शन नाही झालं तरी चालेल, पण मला मात्र माझं मन तुमच्या चिंतनात रंगू द्या. तंग तोची जाणा देव, करावे चिंतन तेच बरे न भेटून. परमात्मा भेटला नाही तरी चालेल, पण चिंतनातला आनंद माणसाला लुटता येतो. हा एक भक्तीतला प्रकार आहे. तर त्याबरोबरच भक्तीची वृत्ती जेव्हा तीव्र बनत असते आणि बनल्यानंतर मग मात्र भगवत भक्ताला असं वाटतं की भगवान परमात्म्याच्या रूप दर्शनाच्या आनंदापासून आपण किती दिवस दूर राहणार. तो भगवत भक्त अंतःकरणामध्ये भगवंताकडे प्रार्थना करतो, भगवान आम्हाला किती दिवस दूर ठेवणार, तुम्ही एक आमच्यावर कृपा करा. रूप दाविकारे आता, रूप दाविकारे आता, रूप दाविकारे दाता, रूप दाविकारे दाता, रूप दाविकारे आता, रूप दाविकारे आता, रूप दाविकारे दाता, रूप दाविकारे दाता. चतुर्भुजांच्या मंडिता, चतुर्भुजांच्या मंडिता, रूप दाविकारे आता, रूप दाविकारे आता, चतुर्भुजा मंडिता, चतुर्भुजांच्या मंडिता, रूप दाविकारे दाता, रूप दाविकारे दाता. भगवान किती दिवस आम्हाला दूर ठेवणार, तुमचं रूप आम्हाला दाखवा. प्रश्न असा आहे, देवाचं रूप दाखवा अशी विनंती करण्यापेक्षा देवाचं रूप जाऊन पाहावं, दर्शन घ्यावं.
झाली या दर्शन एक वेळा तेच म्हणतात. मग असं असताना भगवंताला पुन्हा तुम्ही आम्हाला रूप दाखवा असं म्हणण्याची गरज काय? दावी रूप मज गोपिका रमणा ठेवू दे चरणावरी माथा. आणि अशी पुन्हा विनंती करण्याची काय गरज आहे? थोडं याचं उत्तर सांगत असताना फार जबाबदारीने सांगावं लागणार आहे. कारण सभा समस्त साधू संतांची, महामुनी विरक्तांची, हे खेड्यातलं कीर्तन नव्हे. इथं एक शब्द चुकीचा सुटला तर त्याचे अनंत अशा प्रकारचे दुष्परिणाम होऊ शकतात. आणि त्यातल्या त्यात आजच्या चिंतनाकरता साक्षीत्वाने आत बसलेले परमपूज्य प्रज्ञाचक्षु हरियुक्तीपरायण मुकुंद काका जाडदेवळकर यांची उपस्थिती आहे. सर्वच मंडळी या ठिकाणी विद्वान आहेत. आणि माझ्यासारख्या सामान्याला बालक बोबडा बोली वाकुडा विचुका पावली ही वेळ आलेली आहे. सांगत असताना एक मला असं चिंतन वाटतंय, आतापर्यंतच्या पारमार्थिक प्रवासामध्ये मी या धारणेवर जाऊन पोहोचलो की संत मंडळी परमात्म्याचं दर्शन घेऊन देखील आम्हाला दर्शन द्या म्हणतात. याच्यात काय इंगित असावं? तर माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे असं वाटतं, आपण दर्शन घेणं वेगळं आणि देवाने दर्शन देणं वेगळं. घेण्यात आणि देण्यात फरक आहे. म्हणजे दर्शन घेऊ नये का? आम्ही 28 तास रांगेमध्ये उभं राहून भगवंताचं दर्शन घेतलं, त्याचं काय? जरूर घ्यावं. दर्शन का घ्यावं त्याचं मला असं वाटलेलं उत्तर असं आहे की भगवंताने दर्शन द्यावं म्हणून भगवंताचं दर्शन घ्यावं. विठाला 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 परमात्मा कसा आहे हे पाहण्याकरता भगवान परमात्म्याने आपल्याला योग्यता दिली पाहिजे. म्हणूनच असं संत म्हणतात, दावी रूप मज, आम्हाला योग्य करा, आमच्यात पात्रता द्या. कारण संतांना श्रीमद भगवद्गीतेचा प्रसंग डोळ्यापुढे असावा. भक्तश्रेष्ठ अर्जुनाने भगवान परमात्म्याला विश्वरूप दर्शनाची आकांक्षा व्यक्त केली आणि नुसती व्यक्त केल्यावर भगवान परमात्म्याने रूप दाखवायला सुरुवात केली. बघ हे बघ ते बघ ते बघ ते बघ. पण अर्जुनाला मात्र दिसेना. भगवान तर म्हणतात हे बघ ते बघ ते बघ. पश्यमे पार्थ रूपाने शतशोत सहस्रशः नाना विधानी दिव्यानी नाना वर्णाकृतीनिच असं आपल्या रूपाला दाखवतात आणि भक्तश्रेष्ठ अर्जुनाला तर दिसत नाहीये. तेव्हा अर्जुनाची परिस्थिती अशी झाली, हा हो उठवून आरसा, आंधळ्या दाऊ बैसा, बहिर्या पुढे ऋषिकेशा गाणीव करा. चांगला आरसा स्वच्छ करावा आणि जात्यंत माणसाच्या डोळ्यापुढे धरावा. काय पाहावं त्याने? किंवा उत्कृष्ट अशा प्रकारचं गायन बहिरम भटाच्या पुढे ठेवावं. वैकुंठवर्षी परमपूज्य गुरुवर मामासाहेब गमतीनं सांगायचे, तानसेनचं गायन ऐकण्याकरता कानसेन लागतो, बहिरंभट चालत नाही. तसं भगवंताने रूप दाखवल्यानंतर सुद्धा दिसत नाही, ही एक अवस्था आहे. म्हणून भगवंताला जाग करावं लागतं की हे भगवान, आम्हाला तुम्ही देत असताना अगोदर ही खात्री करा आम्ही ते पाहण्याकरता किंवा ग्रहण करण्याकरता उचित आहो किंवा नाही. जगद्गुरु तुकोबारायांचे बंधू कान्होबाराय सांगतात, करुणी उचित प्रेम घाली हृदयात. आम्हाला अगोदर योग्य करा आणि योग्य केल्यानंतर रूप दाखवण्याची कृपा करा. एक छोटासा प्रसंग आठवला, ऐकलेला प्रसंग आहे. राजा अकबरांचे राज्य होतं. तानसेन सारखे अत्यंत निष्णात गवई त्याच्या दरबारात होते आणि त्याच काळात रामचरित मानसकार तुलसीदास प्रभू सारखी भगवत भक्त मंडळी होती. तुलसीदास प्रभूंना भूताच्या साह्याने हनुमंतरायांच्या कृपेने चित्रकूट पर्वतावर प्रभू रामचंद्रांचा साक्षात्कार झाला. या वाक्याचा विस्तार करण्याकरता वेळ लागणार आहे, पण आपण बहुश्रुत असल्यामुळे करण्याची गरज नाही असं वाटतं म्हणून पुढे चालतो. ही बातमी करुणोपकरणी चालली, अनेकांना पोचत चालली. मीडियाची प्रसिद्धी वेगळी आणि भगवंताच्या मुखातून होणारी प्रसिद्धी वेगळी. भगवत भक्ताची प्रसिद्धी मीडियाद्वारे होत नसते,
कीर्तिमुख त्याचे नारायण, कीर्तिमुख त्याचे नारायण, कीर्तिमुख त्याचे नारायण. वाऱ्या हाती माप चाले सज्जनांची, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, वाऱ्या हाती माप चाले सज्जनांची, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे. कीर्तिमुख त्यांचे नारायण, कीर्तिमुख त्याचे नारायण. तुलसीदासांची कीर्ती आणि अकबरापर्यंत जाऊन पोहोचली. अकबराने तुलसीदासांना बोलवलं आणि सांगितलं, तुम्हाला रामचंद्रांचा साक्षात्कार झाला असं मी ऐकतो. तुम्हाला जर होतो तर मला का होत नाही? तुम्हाला जर खराच झाला असेल तर तो तुम्ही मला करून द्या. तर तुलसीदास प्रभू पंचायतीमध्ये पडले. मी काही प्रसिद्धी करायला गेलो मला साक्षात्कार झाला म्हणून? तुलसीदास प्रभूंनी सांगितलं, बाबा मला झाला न झाला हा भाग माझा आहे, पण तुम्हाला साक्षात्कार करून देणं माझं कसं शक्य आहे? सत्ता हातात होती आणि सत्ता हातात असल्यामुळे अकबराने शेवटी असा पवित्रा घेतला की जोपर्यंत तुमच्या रामाचं दर्शन मला होत नाही तोपर्यंत मी तुम्हाला तुरुंगात ठेवीन. प्रत्यक्षात अकबराने तुलसीदास प्रभूंना तुरुंगात ठेवलं. काही वेळेला शासन सज्जनांना तुरुंगात टाकतं. मला वाटतं मला याच्यात झाकून काय बोलायचे सुज्ञ माणसाला नक्कीच कळलं. शासन सज्जनांना तुरुंगात टाकतं काही वेळा. का टाकतं याचं कारण आहे, जेव्हा शासन आणि सज्जन यांच्यात अंतर पडत असतं तेव्हा शासन चूक करत असतं आणि केलेल्या चुकीची त्याला शिक्षा सुद्धा भोगावी लागते. विठ्ठला 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 तुलसीदास प्रभूंना तुरुंगात टाकलं. जोपर्यंत तुमच्या रामाचा साक्षात्कार होत नाही तुम्हाला मी तुरुंगात ठेवणार आहे. तुलसीदास प्रभूने तुरुंगामध्ये प्रभू रामचंद्रांची प्रार्थना केली, प्रभू तर राजाने तर मला तुरुंगात टाकलंय, तुमच्या दर्शनाकरता तुम्ही त्यांना दर्शन द्या. विनंती केल्यानंतर असा इतिहास ऐकण्यात आहे, दिल्लीमध्ये गल्लोगल्ली वानरांचे थवेचे थवे आले आणि ते थवे काही शांत बसत नव्हते. रस्त्यावर आलेल्या माणसाच्या कपड्याची चिरफाड, गालात चापटा मारणं, नाक बुचकरणं असे विविध प्रकारचे हल्ले वानरांचे होऊ लागले. दिल्लीमध्ये एक प्रकारची संचारबंदी झाली. रस्त्यावर कोणी यायला तयार नाही. प्रजेची हाक अकबरापर्यंत पोहोचली की सरकार एवढं मोठं संकट आलंय, जबाबदार तुम्ही हा, काहीतरी उपाययोजना करा. अकबराने म्हणतात तातडीची बैठक बोलवली आणि हे संकट का बरं असं आलं असावं असा प्रस्ताव मांडल्यानंतर एका सज्जनाने सांगितलं की तुम्ही एका सज्जनांना तुरुंगात टाकलं त्याचा हा दुष्परिणाम आहे. अकबराने तुरुंगात जाऊन तुलसीदास प्रभूंची भेट घेतली. महाराज रामचंद्राच्या साक्षात्काराकरता मी तुरुंगामध्ये टाकलं आणि प्रसंग तर वेगळाच घडलाय की सगळ्या दिल्लीमध्ये वानरच झाली आहेत, सगळं धुमाकूळ चाललाय. काय प्रसंग आहे हा? तुलसीदास प्रभूंनी सांगितलं, हा प्रसंग तो आहे तो बरोबरच आहे. तुम्हाला रामचंद्रांचं दर्शन करवायचं आहे, पण आमचे रामचंद्र म्हणजे जगातल्या राजाचे राजे आणि राजा येत असताना तसा येत नसतो, अगोदर त्याचं सैन्य येत असतं. तो तसा येत नसतो. भगवान प्रभू रामचंद्राचं हे सैन्य आहे का? म्हणजे हे त्यांचं सैन्य आहे. किती सैन्य आहे? 18 पद्म. आलंय किती? काही हजार. शिल्लक कितीतरी आहे. अकबराने हात जोडले, पायावर डोकं ठेवलं, महाराज मला तुमच्या रामचंद्राचा साक्षात्कारही नको, कृपा करून एवढी सगळी अशा प्रकारची संकट टाळा, ही सगळी वानर आवरून घ्या. इतिहास असा सांगतो, आपल्या हातात राजसत्तेचा अधिकार जरी असला तरी परमार्थिक सत्तेचा अधिकार वेगळा राहतो. विठाला विठाला तेव्हा परमार्थिक सत्तेचा जो अधिकार आहे तो भगवान परमात्म्याच्या द्वारा मिळाला पाहिजे. परमात्म्याने पहिल्यांदा रूप दाखवलं पाहिजे. दाखवल्यानंतर ते पाहण्याकरता भगवत भक्ताला दृष्टी पाहिजे. आता मज दृष्टी दे पांडुरंगा माय बाबा, आता मज दृष्टी दे पांडुरंगा माय बाबा, शरणयालो तुझ निवारुनिया पापा,
मी आलो तुझ निवारुनिया पापा अंजन देवोनी परिमार्ग सोपांजन देवोनी परिमार्ग आईन शुद्ध पंथे अवघा सुखतेल केपा आईन शुद्ध पंथे अवघा सुखतेल केपा मन दृष्टी देई पांडुरंग माय बाबा आपण दृष्टी देई पांडुरंग माय बाबा आता मला दृष्टी देई पांडुरंग माय बाबा आता मला दृष्टी देई आता मला दृष्टी देई पांडुरंग माय बाबा आता मला दृष्टी देई आलो तुझ निवारुनिया पापा आलो अंजन देवोनी परिमार्ग सोपा अंजन देवोनी परमात्म्याने रूप दाखवलं पाहिजे, दृष्टी दिली पाहिजे. सर्वसाधारण दृष्टीचे 3 प्रकार आहेत: चर्मदृष्टी, भावदृष्टी आणि दिव्य दृष्टी. चर्मदृष्टी जन्मतः निर्माण होते. भावदृष्टी सत्श्रवणाने सत्संगतीने निर्माण होते आणि दिव्य दृष्टी भगवंताच्या कृपेने मिळते. चर्मदृष्टीने जग दिसतं, भावदृष्टीने जगाच्या आतलं पावित्र्य दिसतं आणि दिव्य दृष्टीने प्रत्यक्षात परमात्मा दिसतं. नुसती चर्मदृष्टी असली म्हणजे आभाळा सगळी दृष्टी आहे असं समजायचं मुळीच कारण नाही. चर्मदृष्टी बरोबर व्यवहारामध्ये माणसाला भावदृष्टी आहे. साध्या अशा प्रकारचे व्यवहारातले प्रयोग आहे. मुलाला आई दिसत असताना आईचा आईपणा चर्मदृष्टीने दिसतो का बरोबरच्या भावदृष्टीने दिसतो? बरोबरच्या भावदृष्टीने दिसतो. थोडी क्षमा मागून सांगेन. चर्मदृष्टीने बाई दिसेल, भावदृष्टी बरोबर असेल तर आई दिसेल. चर्मदृष्टीने एखादी स्त्री दिसेल, भावदृष्टी असेल तर बहीण दिसेल. चर्मदृष्टीने एखादा मनुष्य दिसेल, भावदृष्टीने पिता दिसेल. चर्मदृष्टीने मनुष्य दिसेल, भावदृष्टीने बंधू दिसेल. चर्मदृष्टीने मनुष्य दिसेल, भावदृष्टीने गुरु किंवा संत दिसेल. चर्मदृष्टीने मूर्ती दिसेल, भावदृष्टीने देव दिसेल. तेव्हा चर्मदृष्टी आणि चर्मदृष्टी बरोबर भावदृष्टीची अत्यंत आवश्यक आहे आणि भावदृष्टीच्या पुढे देखील भगवंताची दिव्य दृष्टी असावी लागते.
जेव्हा भगवंताच्या कृपेने अशी दिव्य दृष्टी मिळाली, जगद्गुरु तुकोबारांची साधना सफलत्वाला पोहोचली आणि चर्मदृष्टी, भावदृष्टी आणि दिव्य दृष्टीचा संगम झाला. भगवान परमात्म्याने आपलं रूप प्रगट केलं आणि तो साक्षात्कार झाला. झाल्यानंतर भगवान जगद्गुरु तुकोबारांना विचारतात, महाराज तुमचा अट्टहास, मी अमूर्तातून मूर्तीमध्ये आलो, तुम्हाला रूप दाखवलं, पण दाखवण्याचा फायदा काय झाला? महाराज तो फायदा चिंतनाला निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणाचा. आता कोठे धावे मना, आता कोठे धावे मना, आता कोठे धावे मना, आता कोठे आता कोठे धावे मना, आता कोठे धावे मना, आता कोठे धावे मना, आता कोठे धावे मना, तुझे चरण देखिया, तुझे चरण देख लिया, भाग गेला सीन गेला, भाग गेला सीन गेला, तुझे चरण देख लिया, तुझे चरण देख लिया, भाग गेला सीन गेला, भाग गेला सीन गेला. भगवान प्रश्न करतात, जगद्गुरु तुकोबारा देवालाच प्रश्न करतात. तुम्ही विचारताना फायदा काय झाला? मी तुम्हाला असं विचारतो, तुमचं चरण दर्शन झाल्यानंतर माझं मन कुठं धावणार आहे याचं उत्तर तुम्ही सांगा. याचा अर्थ असा, मन धावणार नाही, मन हे स्थैर्याला प्राप्त होणार. मानसशास्त्राच्या दृष्टीने काही मनाच्या काही अवस्था आहेत. एक अवस्था अशी आहे अस्फुरण अवस्था. असं एक मन असतं की त्याच्यात काहीच आठवत नाही, त्याला अस्फुरण अवस्था म्हणतात. याच्यानंतर मनाची अवस्था का बदलली की त्या बदललेल्या अवस्थेमध्ये माणसाला अहं कळतो, त्याला अहंस्फुरण अवस्था म्हणतात. पहिल्या अवस्थेमध्ये काहीच कळत नाही, पण माणसाचं मन असतं, मनची रहाटे एकले असतं, पण त्याला काही कळत नाही, असं अज्ञानाने झाकलेलं मन असतं. ते अस्फुरण अवस्थेतलं मन आहे. झोपेमध्ये माणसाचं मन अस्फुरण अवस्थेमध्ये जातं, काहीच कळत नाही त्याला. झोपी जाणाऱ्या माणसाला आपण का झोपलो हे कळत नाही, झोप कुठून आली कळत नाही, केव्हा आली हे कळत नाही. याच्या पुढे जाऊन बोलायचं म्हटलं तर आपण झोपी गेलो हे झोपलेल्या माणसाला सुद्धा कळत नाही. कळतं का? आपण झोपी गेलो हे झोपी गेलेल्या माणसाला कळत नाही. मग झोपी गेलेल्या माणसाला आपली झोप केव्हा कळते? कदाचित दुर्दैवाने कीर्तन ऐकत असताना जर झोप लागली आणि जवळच्या श्रोत्याने संकट ओळखून हलवून जागं केलं आणि मग त्याला असं कळतं की आपण झोपी गेलो होतो. झोपेचा वर्तमान काळ कळत नाही, झोपेचा भूतकाळ कळतो. विठाल विठाल अस्फुरण अवस्था आहे. दुसरी अहंस्फुरण अवस्था. झोपेची मात्रा संपावी आणि त्याला चेतना निर्माण व्हावी, त्याचा अहंकार पहिल्यांदा जागा होतो आणि मग त्याला असं वाटतं मी कोणीतरी एक झोपी गेलो होतो, आता जागा झालो. याला अहंस्फुरण अवस्था म्हणतात. पण अहंस्फुरण अवस्थेच्या पलीकडे एक अवस्था आहे, त्या अवस्थेचं नाव आहे वासनास्फुरण अवस्था. मला काहीतरी हवंय. काही महाभाग झोपेतून उठल्याबरोबर बार भरल्याशिवाय उठतच नाही, समजा वासनास्फुरण अवस्था. कुठेतरी एक इच्छा निर्माण होती,
या 3 अवस्था प्रापंचिक अवस्थेतल्या आहेत आणि पारमार्थिक अवस्थेतली एक अवस्था असे त्या अवस्थेचं नाव आहे भगवत स्फुरण अवस्था. जेव्हा परमात्म्याचं दर्शन होतं तेव्हा दर्शन झाल्यानंतर देखिला डोळा बैसला मनी तोच वदनी उच्चार पाहे तिकडे बाप माय आहे तिकडे बाप माय पाहे तिकडे बाप माय आहे तिकडे बाप माय विठ्ठल आहे रखुमाई विठ्ठल आहे रखुमाई विठ्ठल आहे रखुमाई विठ्ठल आहे विठ्ठल आहे रखुमाई. याच अनुभवाचं उपनिषद वर्णन करतात. खं वायुमग्नी सलिलं महिंच ज्योतिंश सर्वाणि दिशो द्रुमादिं सरित् समुद्रांश हरे शरीरं यत्किंच भूतं प्रणमेदनन्यः. अनुभूती हे संपूर्ण विश्वाकार भगवान परमात्म्याचं स्वरूप पाहायला मिळतं. जेव्हा जिकडे तिकडे परमात्म्याविना दुसरा प्रत्यय जर येत नाही तर अशा वेळेला मनाला आलंबन कोणतं उरणार आहे. जिकडं मन जाईल तिकडे तिकडे भगवान परमात्म्याचं दर्शन होईल आणि मन स्थिरत्वाला प्राप्त होईल. म्हणून तुकोबारा भगवंताला विचारतात, भगवान आता कोठे धावे मन. माझं मन आता धावपळ करण्यापासून बंद झाले आहे. जीवनमुक्ती प्रकरणामध्ये मनोनाश नावाचे प्रकरण आहे. ब्रह्मज्ञानामध्ये मनाचा नाश होतो पण भगवत भक्तीमध्ये मनाचं स्थिरीकरण होतं. मन स्थिर होतं. मन रंगले रंगले तुझ्या चरणी स्थिरावले केली या विठ्ठले कृपा ऐशी जाणावी. मन रंगून जातं, स्थिर होतं. आणि जेव्हा मनाची स्थिरता लागलीच आनंदाची स्पष्टता, मनाची चंचलता दुःखाची स्पष्टता. जितकं जितकं माणसाचं मन चंचल बनेल तितकं तितकं माणसाला दुःखाचा अनुभव येईल. जितकं जितकं माणसाचं मन निश्चल बनेल तितकं तितकं माणसाला आनंदाचं भान होईल. मन हे निश्चळ झाले ठाई, मन हे निश्चळ झाले ठाई, मन हे निश्चळ झाले मन हे निश्चळ झाले तयामुळे काही मुझा सुखा तयामुळे काही निजा सुखा नाही त्या विचार अखंड सोहळा, नाही त्या विचार अखंड सोहळा, नाही त्या विचार अखंड सोहळा, नाही त्या विचार अखंड सोहळा. मनाची पूर्ण स्थिरत्वाची स्थिती झाली याचं कारण मनामध्ये केवळ आनंदाचंच भान होऊ लागलं. आता कोठे धावे मन तुझे चरण देखील या. तुमच्या चरणाचा माझ्या मनावर परिणाम झाला. जगामध्ये असं होत आहे की काही वेळेला पाहणाऱ्याचा पाहिलेल्या वस्तूवर परिणाम होतो, तर या उलट असंही होतं की पाहिलेल्या वस्तूचा पाहणाऱ्यावर परिणाम होतो. दृष्ट लागणं हा एक परंपरेचा आपल्यात एक भावनेचा प्रकार आहे. मुलगा लहान असावा, देखणा असावा, चांगले अलंकार वस्त्र आभरण घालून गावात कडेवर घेऊन फिरवून यावं आणि एखाद्या लोभस माणसाची दृष्टी त्याच्यावर खेळावी. घरी आल्यानंतर त्याचं अंग गरम व्हावं, त्याने कुरकुर करावी, आजीबाईनं ओळखावं बाळाला दृष्टी लागली. दोषी दृष्टीचा तो एक परिणाम आहे. लोभस दृष्टी काय करते? महाराज सांगतात, पाय रवे अन्न सुखनिधी ते मिष्टान्न. लोभी माणसाची वृत्ती एखाद्या अन्नावर जर गेली आणि लोभाने विटाळलेलं अन्न जर खाल्लं तर त्याचा परिणाम सुखनिधी ते मिष्टान्न. म्हणूनच आपल्या भारतीयामध्ये प्रथा आहे, आपण भोजनाला बसल्यानंतर बाहेरून एखादा मनुष्य अचानक आला तर प्रथा आहे आपली, म्हणावं लागतं या जेवायला. हॉटेलमध्ये जाणारी माणसं म्हणतात की नाही आपल्याला काही माहिती नाही, पण
भारतीय संस्कृतीचा सदाचार सांभाळणारी माणसं मात्र नक्की म्हणतात या जेवायला. मग आलेल्या माणसाने खरंच काही मांडी घालून बसावा जेवायला? त्याने बसू नये. त्याने फक्त आपली लोभाची वृत्ती आवरण्यात चालू द्या म्हणावं किंवा म्हणा महादेव म्हणावं, घ्या देवाचं नाव असं काहीतरी म्हणावं. हा एक प्रकारचा दृष्टीचा परिणाम आहे. पाहणाऱ्याचा पाहिलेल्या वस्तूवर होणारा परिणाम आहे. तर दुसरा असा एक प्रकार आहे पाहिलेल्या वस्तूचा पाहण्यावर होणारा परिणाम. प्रपंचामध्ये देखील असं घडतं. काही वेळा काही वस्तू पाहिल्या त्या पाहिलेल्या वस्तूचा माणसाच्या अंतर्कावर परिणाम होतो. कीर्तन संपल्यानंतर जात असताना रस्त्यात एखादा जर सर्प दिसला तर त्याचा परिणाम आपल्या मनावर निर्माण होतो. एखाद्या वेळा क्रोधाची तरी वृत्ती निर्माण होईल किंवा भीतीची तरी वृत्ती निर्माण होईल. पाहिलेल्या वस्तूचा पाहणाऱ्या माणसावर होणारा तो परिणाम आहे. असे 4-2 लहान लहान मुलं वैशाख महिन्याचे दिवस गावातल्या श्रीमंताच्या मुलाच्या लग्नाची वरात निघालेली होती आणि वरातीमध्ये सनई वादन चालू होतं. तर एका बुद्धिमान मुलाने आपल्या मित्रात चर्चा केली का रे हा बुवा फार तालात येऊन सनई वाजवू लागलाय, पण मी असं करू का त्याची सनई बंद करू का? बाकीच्याने सांगितलं तुझं कसं ऐकणार आहे तो? मग त्या मालकाने त्याला सुपारी दिली, पैसे दिले, तो तुझं कसं ऐकणार आहे? मी त्याला सांगणार नाही, पण न सांगता मात्र सनई बंद करणार. कसं करतोस बघ बरं. काही केलं नाही, आपल्या घरामध्ये गेला, एक विधभर पिकेलेला चिंचेचा आकडा आणला आणि सनई वाजवणाऱ्याच्या डोळ्यापुढे नुसता धरला. काय झालं असेल आपल्या लक्षात येण्याची बाब आहे. नेमकं ते वाजवता वाजवता चिंच पाहिल्याबरोबर तोंडाला पाणी आलं आणि तोंडाला पाहिल्यानंतर सनई एकदमच बंद झाली. पाहिलेल्या वस्तूचा पाहणाऱ्या माणसावर परिणाम होतो. हे जर प्रपंचामध्ये होत आहे तर सच्चिदानंद घन परमात्म्याने विशेष कृपा करून आपलं रूप जर दाखवलं तर त्याचा परिणाम परिशुद्ध साधनायुक्त मनावर का होणार नाही? महाराज म्हणतात आता कोठे धावे मन तुझे चरण देखील या विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी उबार कुमारी उबार कुमारी उबार कुमारी भगवान अंतरसाक्षी आहे आणि त्याच्याच पुढे आपल्या अनुभवाचा प्रकार तो खूप बरं सांगतात. भगवान तुमचं चरण दर्शन झाल्यानंतर माझ्या मनाला स्तब्धता लाभते आणि त्याचा परिणाम मनाची धाव बंद पडते. का बरं बंद पडण्याचं कारण काय? कार्यकारण काय संबंध आहे? त्याचा कार्यकारण संबंध असा आहे ज्याचं जे स्वरूप असतं ते स्वरूप त्याला भेटल्यानंतर त्याची धाव बंद पडत असते. ज्ञानोबा सांगतात पवने परमाणू उचलले ते पृथ्वीपणा वेगळे नाही केले. एखादं वादळ सुटावं आणि वादळामध्ये पृथ्वी मधले धुळीचे कण अंतरिक्षामध्ये गरगर फिरावेत. फिरणाऱ्या धुळी कणांना स्थिरता कधी मिळेल? ते जिथून निघाले तिथे पोहोचतील तेव्हाच त्यांना स्थिरीकरण मिळेल. तसं अंतःकरण वृत्तीची स्थिती अशी आहे आपण ज्याच ठिकाणातून भ्रष्ट झालो, जिथून बाहेर पडलो, तिथं जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपली धाव बंद पडणार नाही. गंगा एक प्रकारचा समुद्राचा अंश आहे.
समुद्रच गंगेच्या रूपातून आपल्या बाजूला बाहेर पडला. समुद्र का ओघीत पडला आणि ओघामध्ये पडलेला समुद्र गंगेच्या रूपानं प्रवाही होतो, त्याला धाव निर्माण होते. पण गंगेची धाव मात्र कोणपर्यंत चालणार? जोपर्यंत समुद्र भेटत नाही तोपर्यंत ती धावणारच. तसं जीवात्म्याचं मन सर्व वृत्ती कोणपर्यंत धावणार? जोपर्यंत जीवाचं मूळ स्वरूप परमात्मा भेटत नाही तोपर्यंत ते धावणार. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया हवा तृष्णेची, अशी स्थिरीकरणाची अवस्था मला प्राप्त झाली. हे स्थिर जीवन मला प्राप्त झालं. त्या स्थिर जीवनाचाच विस्तार जगद्गुरु तुकोबाराय दुसऱ्या चरणामध्ये करतो. भाग गेला शेणा गेला भाग गेला गेला भाग गेला गेला भाग गेला सेना भाग गेला गेला भाग गेला गेला भाग गेला 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 भाग गेला गेला भाग गेला चिदाभासाच्या अवस्थेच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर दुःख नाश आणि आनंदाबाबती जगद्गुरु तुकोबार याच्यातून सांगतात माझ्या जीवनातलं दुःख गेलं, पण दुःखाचे प्रकार तुकोबार दोन ठिकाणी करतात. एक भागणं आणि दुसरं शिणणं. भागणं हे मनाचं बुद्धीचं असतं आणि शिणणं हे देहाचं असतं. मन जेव्हा काही विचारामध्ये बुद्धी विचारात जाते, काही चिंतन करते, भगवंताला सोडून सारखी फिरत राहते. फिरत असताना ती थकते, तिला विसावा मिळत नाही. तेव्हा मन जेव्हा थकत असतं, थकलेल्या मनाला खरा विसावा जर मिळवायचा असे वाटत असेल, जगद्गुरु तुकोबारांचे एक अभंग आहे. भागल्यांचा तो विसावा करेन नावा निंबलो. जे मनाने भागतात त्यांचा खरा विसावा परमात्मा आहे, तिथंच त्यांना विसावा मिळणार आहे. किंवा मनाच्या दृष्टिकोनातून बुद्धीच्या दृष्टिकोनातून झालेला थकवा, श्रांत अवस्था ती भगवंताच्याच दर्शनाने जाते. त्याबरोबर शरीराची होत असणारी थकावट ती सुद्धा भगवान परमात्म्याच्या दर्शनाने जाते. जीवनामध्ये भगवंताच्या वियोगात जोपर्यंत आपण असू तोपर्यंत आपण कुठल्याही कामामध्ये कष्टानेच युक्त असू. कष्ट होणारच, शरीराला क्षीण होणारच. काही करा आपण. विश्वमाऊली नारोबार म्हणतात, पळले दूरदेशी मज आठवे मानसी, नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवासी. भगवंताच्या वियोगामध्ये आपण कोणत्या अवस्थेमध्ये असा कष्ट नक्कीच होणार आहे. छोटासा प्रसंग सांगून पुढे जाणार आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराज उन्हाळ्याच्या दिवसामध्ये रस्त्याने जात असताना त्यांना एक दृश्य पाहायला मिळालं. काही माणसं भर दुपारच्या वेळेला कडक उन्हामध्ये दगड फोडण्याचे काम करत होते. रस्ता दुरुस्त करायचा होता, दगड फोडत होते. सूर्याची अत्यंत प्रखर किरण अंगावर चटके देत होती, अंगावरून घामाचे लोंढे वाहत होते आणि अत्यंत दयनीय अवस्था शांतीब्रह्मनाथ महाराजांनी पाहिल्यानंतर जवळ जाऊन बोलू लागले, का हो पैशाकरता इतकं देहाला ताडण करत असतात का कुठं? पैशाचा लोभ आवरा ना. नाही तर महाराज कसला लोभ, आम्ही इतकं कष्ट करतो, अजूनही आम्हाला मालकीची घरं नाहीत, खायला गोळाभर अन्न मिळत नाही, आम्ही उघडे आहोत. महाराजांना दया आली. महाराजांनी सांगितलं, तुमचा जर खाण्याचा बिकट प्रश्न असेल तर मी एक करतो. एकनाथ महाराज
संत मालिकेमध्ये जहागीरदार होते. तुम्ही एक करा, माझ्या घरी या आणि तुम्हाला जेव्हा भूक लागेल तेव्हा खायला मागा. जे खाऊ वाटेल ते मागा आणि जितकं वाटेल तेवढं मागा. मी तुम्हाला पोहोचवण्याचं काम करणार आहे. तुम्ही चला, हा धंदा सोडा. कष्ट करणाऱ्या माणसाने विचार केला, हे आपल्याला घेऊन त्यांच्या घरी घेऊन जातात, पण घरी गेल्यानंतर इथं काही बोली करत नाहीत. काय काम सांगणार हे सांगत नाहीत. त्यांना काम करूनच खाण्याची सवय असल्यामुळे त्यांनी विचारलं, व महाराज तुम्ही आम्हाला घेऊन जाणार खरं, पण घरी गेल्यानंतर तुम्ही वेगळी पद्धतीची कामं सांगितली तर मग आम्ही पुन्हा काय करायचं. महाराजांनी सांगितलं, तुम्हाला मी दुसरं काहीच काम सांगणार नाही, फक्त एक काम सांगतो. रोज आमच्या घरी रात्री 8 वाजता 1 तासभर पोथी असते, तेवढी मांडी घालून बसा, निवांत मनाने ऐका, दुसरं काही करू नका. प्रकार पटला त्यांना. नाथ महाराजांच्या बरोबर ते घरी गेली. नाथ महाराजांनी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे पाहिजे ते, पाहिजे तितकं, पाहिजे तेव्हा, पाहिजे तसं, काय मागेल ते अशा प्रकारचं खाऊ घालायचे. एक दिवस संपला, दुसरा दिवस संपला, तिसराही दिवस संपला, पोथी संपली आणि आपसात विचार करू लागले, कसं वाटतंय 3 दिवसात. प्रत्येकाच्या प्रतिक्रिया, काही बरं नाही आहे, हात दुखायला लागले, अंग दुखायला लागले. ते आपलं तेच बरं होतं. आपण एक करूया, महाराजांची परवानगी मागू, उद्या आपल्या आपल्या कामाला लागू. सगळे एकत्र होऊन नाथ महाराजांच्याकडे आले, विनंती करू आले, महाराज आम्हाला उद्या निरोप द्या. महाराजांनी विचारलं, का की माझ्या सेवेतून काही कमी झालं का. तसं काही नाही, आम्ही मागेल ते, मागेल तेव्हा, मागेल तितकं, मागेल तसं आम्हाला भरपूर मिळालं. मग का उदास होता, का चाललात. महाराज खरं सांगू काय, दिवसभर ती दगड फोडलेली बरी, पण 1 तासभर पोथी ऐकलेली बरी नाही. बसून सुद्धा कष्ट होतात. सांगण्याचा मुद्दा असा, कोणत्याही अवस्थेमध्ये जीवाला शारीरिक कष्ट होतात, मानसिक थकवा निर्माण होतो, मानसिक भागणं होतं. भगवंताच्या साक्षात्कारामध्ये तुकोबारे सांगतात, भाग गेला क्षीण गेला, अवघा झाला आनंद. अवघा आनंद म्हणजे दुःख ते कैसे नाही स्वप्नासी, मुक्ती मुक्ती झाल्या कामारी दासी, अचे वर्म तू आम्हापासी, सुखे राहिलासी प्रेमाच्या. संसारातल्या दुःखाच्या घटना घडल्या, संसारातल्या आनंदाच्या घटना घडल्या तरी आनंदच, आणि संसारातल्या दुःखाच्या घटना घडल्या तरीच आनंदच. यालाच म्हणतात अवघा आनंद. दिवाळा निघणं सुखाची घटना आहे का दुःखाची घटना आहे. दिवाळं काढणं वेगळं आणि दिवाळं निघणं वेगळं. अतिश्रीमंत माणसाला दिवाळं काढण्याचा प्रकार कळेल. का काढतात इति गुह्यत ममी शास्त्र. महाराजांनी दिवाळं काढलं नव्हतं, निघालं होतं. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पेढा गेली. ही वृत्ती राहण्याचं लक्षणच एक आहे की अवघा झाला आनंद. भाग गेला क्षीण गेला, अवघा झाला आनंद. भगवान पांडुरंग परमात्म्याने पुन्हा प्रश्न केला, महाराज तुम्ही सगळा आनंद झाला म्हणता खरं, पण माझं मूळ रूप आहे निर्गुण. द्वेवाव ब्रह्मणो रूपे मूर्तंचैवा मूर्तंच. मूळ रूप आहे निर्गुण रूप आहे. तुमच्या विनंतीने आणि सेवेने मी आकर्षित होऊन तुमच्या पुढे उभं राहिलो. तुम्हाला मी रूप दाखवलंय सगुण साकार, पण मी रूप दाखवण्यामध्ये मला काही मर्यादा आहेत. मी माझं रूप अंतर्धान करणार आहे, आणि माझं स्वरूप जेव्हा, हे रूप जे मी जेव्हा अंतर्धान करेल तेव्हा तुम्हाला आलेला जो अनुभव आहे त्या अनुभवाची वाट काय. अवघा झाला आनंद हे तुम्हाला बदलावं लागेल. जगद्गुरु तुकोबारे सांगतात, भगवान बदलण्याची आम्हाला कदापि पाळी येणार नाही. का बरं. तुम्ही आता मूर्त रूप झालात, आम्हाला दर्शन दिलंय, पण आमच्यात अशी ताकद आहे, आम्ही तुम्हाला मिठी मारून पकडलेलं आहे. कोणत्या शक्तीने मिठी मारली. महाराज तिसऱ्या चरणात प्रेमरस बैसले मिठी, प्रेमरस बैसले मिठी, प्रेमरस
आवडीला ती मुखासी आवडीला ती मुखासी भाग गेला तीन गेला तुम्ही जरी म्हणाल आम्ही निर्गुणाच्या अवस्थेत जाणार, जेव्हा भगवान दिसत असतात तेव्हा जग लपत असतं, जग दिसत असतं तेव्हा भगवान लपत असतात. विश्वमाऊली ज्ञानोबा म्हणतात स्वस्ति श्री वटेश जो लपोनी जगदा भास दावी मग ग्रास प्रगटला करी. तो का प्रगट झाला की जग मावळत असतं आणि जग जेव्हा दिसत असतं तेव्हा तो लपत असतो. मला लपायची सवय. बहुतेक जगातल्या ज्या महाशक्ती असतात त्या आवृत असतात, झाकलेल्या असतात, लपलेल्या असतात. व्यवहारामध्ये सुद्धा श्रीमंतामध्ये दोन प्रकार आहेत, एक गर्भ श्रीमंत आणि दुसरा भुक्कड श्रीमंत. गर्भ श्रीमंत आपल्या श्रीमंतीची लक्षणं दाखवत नाही. किती जरी मोठा श्रीमंत असला तो विनम्र असतो, हात जोडून म्हणतो गरिबाची भाजी भाकरी गोड करा. आणि भुक्कड श्रीमंत आहे ती संपत्ती सगळी अंगावरच, घरात खायला सुद्धा नसतं. भुक्कड श्रीमंत जितकं जितकं मोठेपण असतं तितकं तितकं लपवावं लागत असतं. भगवान एक महाशक्ती आहे. भगवान विश्वात प्रगट होत नाहीत, सर्वसामान्यांना दिसत नाहीत, एरवी करता ते अमूर्त स्वरूपामध्ये आहे. भगवान परमात्माला नेहमी लपण्याची सवय आहे. तो राजर्षी यागातला एक छोटासा प्रसंग आहे. जेव्हा भगवत पूज्यपाद शुकाचार्य आणि राजर्षी यज्ञामध्ये प्रसाद घेण्याकरता गेले. प्रत्यक्षात परब्रह्म आणि राजा धर्माच्या यज्ञामध्ये उच्चिष्ट असणारी पात्र उचलण्याचं काम करत होता. शुकाचार्यांनी पाहिल्यानंतर आनंद वाटला. काय अवस्था आहे, राजा धर्म किती भाग्यवान आहेत हे पांडव. शुकाचार्य म्हणू लागले, धर्मा आपण फार मोठी भाग्यवान आहात. प्रत्यक्षात परब्रह्म तुमच्या यज्ञामध्ये सेवा करते. असं आहे, भगवंताच्या 3 माया आहेत. एक स्वमाया, विमुख जन मोहिका माया आणि स्वजन मोहिका माया. स्वजन मोहिका माया भक्ताची सेवा करण्याकरता भक्ताच्या वृत्तीवर पसरली जाते. त्याच्यामुळे भक्ताला कळत नाही हे आपली सेवा करतात, हे भगवान आहेत हे कळत नाही. आणि त्या न्यायाने धर्मराजाला परब्रह्म कळत नव्हतं. शुकाचार्य म्हणू लागले इतक्यात भगवान परमात्म्याने आपल्या ओठावर बोट दाखवून संकेत केला, शुकाचार्य पुढचं प्रवचन बंद करा, मला उघडं करू नका. आणि मला उघडं केलं तर यांची सेवा मला कशाला करायला मिळेल. सगळ्यांचं चित्र तसं आहे. भगवत शक्ती ही लपणारी आहे. भगवान म्हणतात मी लपेन. मग अशा वेळेला मी जर गुप्त झालो आणि लपलो तर तुम्हाला आनंद कसा होईल. तुकोबारा म्हणतात तुमचा लपण्याचा स्वभाव आहे आणि आमचा अडकून टाकण्याचा स्वभाव आहे. आम्ही तुम्हाला लपू देणार नाही. नेदो निराकार हो त्यासे, नेदो निराकार हो त्यासे, नेदो निराकार हो त्यासे. देवा हाती रूप धरऊ आकार, हाती रूप धरू निराकार, देवा हाती रूप धरऊ आकार, हाती रूप धरू आकार. नेदो निराकार हो त्यासे, नेदो निराकार हो त्यासे, नेदो निराकार हो त्यासे. आमच्या भक्ती शक्तीने त्याला आम्ही साकार करू आणि निराकारामध्ये मात्र जाऊ देणार नाही. आमच्यात शक्ती आहे. ती शक्ती म्हणजे प्रेम शक्ती. प्रेम रसे बैसरी मिठी. प्रेमाचा रस आणि कामाचा रस 2 रस आहेत. यापैकी खरा रस जर कोणता असेल तर तो प्रेम रस आहे. क्षणही उतरे क्षणही चढे हो तो प्रेम ना होय. अघट प्रेम पिंजर बैठे प्रेम कहावे सोय. आपण बहुश्रुत आहात. प्रेमाची व्याख्या सांगण्याचं कारण नाही. निर्निमित्त भगवंताचं आकर्षण याचं नाव आहे प्रेम. वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य दुन्ना महाराजांच्या शब्दामध्ये गरज वेगळी आणि प्रेम वेगळं. संपत असते ती गरज आणि संपत नसतं ते प्रेम. तात्कालिक असते ती गरज आणि आत्यंतिक असते ते प्रेम.
तेव्हा भगवान परमात्म्याचं असं आकर्षण असतं, तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. जी प्रेमाची शक्ती आमच्या निर्माण झाली आहे आणि त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला बांधून टाकले, मिठी मारली आहे. पायाला मिठी मारल्यानंतर ज्याच्या पायाला मिठी मारली तो हालतच नाही. एखाद्या वेळेला हाताला पकडलं तर झटका मारता येईल, पण पायाला पकडलेल्या माणसाला जर त्याने पळण्याचा प्रयत्न केला त्याला पडावं लागतं. आम्ही तुमच्या पायाला मिठी मारली. प्रेमरसे बैसली मिठी. भगवान म्हणतात तुकोबारा आहे, प्रेम इतकं सोपं आहे का हो? तुम्ही म्हणता माझ्या प्रेमाने मी तुम्हाला मिठी मारली आहे. प्रेमानं बाडी उपजे, प्रेमानं हाट बी काय? कुठं मिळतं प्रेम? प्रेम अत्यंत अवघड आहे मिळणं. सगळं मिळेल पण प्रेम मिळत नाही. भगवान सगळं देतात, मोक्षापर्यंत देतात, पण प्रेम मात्र लवकर देत नाही. कठीण आहे प्रेम. तुकोबारा म्हणतात प्रेमाच्या उत्पत्तीची साधना आमच्याकडे. तुमचं प्रेम निर्माण करण्याची साधना म्हणजे तुमचं नामचिंतन आहे. तुका म्हणे नाम मागे मागे धावे प्रेम, मार्गे चालता पाऊला पाऊली, चिंतावे माऊली पांडुरंग, सर्व सुख लागे घेऊन या पाठी, आवडीचा कंठी रस होती. भगवान नामचिंतनाने प्रेम देतात आणि ते नामचिंतन करण्याची आमच्या मुखाला आवडे लाठी मुखासी. लाठी म्हणजे मोठी. आमच्या मुखाला अशी मोठी आवड आहे, मुखाला अशी सवय झाली आहे. माझी मज झाली अनावरवाच्या, छंदना नामाचा घेतला असेल. तर आमच्या मुखात तुमचं सतत नामचिंतन असेल तर त्या नामचिंतनाचा परिणाम आमच्या हृदयामध्ये प्रेमाचा आविर्भाव नक्कीच आहे. जिथं प्रेम आहे त्या प्रेमाने आम्ही तुमच्या पायाला मिठी मारलेली आहे. तुम्हाला आता जाता येणार नाही, आमचा आनंद कमी होणार नाही. प्रेमरसे बैसली मिठी, आवडी लाठी मुखासी, भाग गेला शीण गेला, अवघा झाला आनंद. जवळ काही समाज उपस्थित होता. भगवान आणि जगद्गुरु तुकोबार यांचा संवाद चाललेला होता. जवळच्या समाधानी महाराजांना विचारलं, महाराज हे पांडुरंगाची उपासना तुम्ही जोपर्यंत करताय, भगवान जोपर्यंत तुमच्या पुढे प्रगट आहेत तोपर्यंत तुम्हाला हा अनुभव असेल, पण कदाचित तुम्ही पांडुरंगाला सोडून जर दुसऱ्या देवतेच्या मागे उपासनेमध्ये लागाल तर हा अनुभव तुम्हाला येईल का? महाराज त्या समाजाला अभंगाच्या शेवटच्या चरणात उत्तर देतात. तुका म्हणे आम्हा जोगे, विठ्ठल भोगे खरे माप. हो, आमच्या योग्य अशा प्रकारचं उपास्य जर कोण असेल तर फक्त भगवान विठ्ठल आहे. घोगे म्हणजे मोठं आणि आनंदाचं खरं माप म्हणजे भगवान पांडुरंग आहे. आमच्यासारखं म्हणण्यामध्ये तुकोबारांचं गर्व डोळ्यापुढे कदाचित काही लोकांना वाटेल. महाराजांचा अभिमान नव्हे, गर्व नव्हे, ही भक्तीतली अस्मिता. गर्व अभिमान वेगळा आणि अस्मिता वेगळी. कुठल्याही क्षेत्रामध्ये माणसाला अस्मिता सांभाळावी लागते. देशाची अस्मिता, धर्माची अस्मिता, अध्यात्माची अस्मिता, भगवत भक्तीची अस्मिता. महाराज एका ठिकाणी म्हणतात, या भक्तीच्या आणि आमच्या या संस्कृतीच्या, आमच्या धर्मपालनाच्या क्षेत्रामध्ये आम्ही अस्मिता सांभाळणार, याचा धरीन अभिमान.
याचा धरीना अभिमान याचा धरीना अभिमान करीना आपुले जतन करीना आपुले जतन करीना आपुले जतन करीना आपुले जतन करीना आपुले याचा धरीना अभिमान करीना आपुले जतन. ज्या देशात, ज्या धर्मात, ज्या संस्कृतीत, ज्या अध्यात्मात आणि ज्या भक्ती प्रवाहामध्ये आम्ही जन्माला आलो ना, त्या सगळ्यांचा आम्ही अभिमान धरणार, यांना आम्ही सांभाळणार. असा एक अस्मितेचा प्रकार जगद्गुरु तुकोबा यांच्या अंतःकरणामध्ये उठलेला. आणि महाराज म्हणतात, तुका म्हणे आम्हा जोगी. आम्हा म्हणण्यामध्ये महाराजांचा काही अधिकार विशेष आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी संपूर्ण ब्रह्मांडाचा धांडोळा घेतलेला आहे. शास्त्र पुराण ही पाहिलेली आहे. पाहिले पुराणे, धांडोळलेले दर्शने, वेदाचा अर्थ समजलेला आहे. एकादशेंद्रिय युक्त्या शास्त्रेण आप्यवगम्यते यावत किंचित भवे देतात इदम शब्दोदिक जगत. या सगळ्या जगापर्यंत महाराजांची पोहोच आहे. आणि त्या झालेल्या पोहोचीतून महाराज स्वर्गाला म्हणतात, तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी. आणि ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी. असं संपूर्ण ब्रह्मांडामध्ये जगद्गुरु तुकोबा यांच्या अंतःकरण वृत्तीची पोहोच. आणि त्याच्यामुळेच संपूर्ण ब्रह्मांडाचा अभ्यास तुकोबा एका वाक्यात पूर्ण करतात की सगळ्या जगामध्ये आमच्या सारख्याला, अर्थात डोळस दृष्टी प्राप्त झालेल्यांना, संपूर्ण जगाचा अभ्यास करणाऱ्यांना, ज्यांची ज्ञानाची शक्ती परोन्नत अशा प्रकारची झालेली अशांना जर उपास्य विषय जर कोणता असेल तर तो फक्त एकच आहे, तो म्हणजे भगवान पांडुरंग परमात्मा. का? जगामध्ये भगवंताचे अनेक अवतार आहेत, पण सगळ्या अवताराचं मूळ स्थळ जर कोणतं असेल, अवताराच्या राशी तो हा अवताराच्या राशी तो हा सगळे जेवढे मत्स्याधिक अवतार आहेत, सगळ्या मत्स्याधिक अवताराचं मूळ केंद्र भगवान पांडुरंग आहे. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. या अभंगाच्या उक्तीप्रमाणे एथोनिया अवतार मत्स्य कुर्मादी सुख, सगळ्या अवताराचं मूळ केंद्र हा भगवान पांडुरंग परमात्मा आहे. आणि म्हणूनच भगवंताच्या सर्व दैवी स्वरूपाचं मूळ केंद्र भगवान पांडुरंग परमात्मा, तो आम्हाला आवडला, तो आम्ही कळून घेतला. त्याच्यामुळे आम्ही याच्याशिवाय दुसऱ्या कुठल्याच देवताच्या उपासनेच्या मागे लागत नाही. बळया माझा पंढरीराव जो या देवांचाही देव. आणि म्हणून तुका म्हणे आम्हा जोगे विठ्ठल घोगे खरे माप, भाग गेला शिण गेला अवघा झाला आनंद. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली बोला पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु महाराज बाबा संतान की, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली भाग गेला शिण गेला अवघा झाला आनंद.
अभंगातल्या सर्वच अंतरंग विषयावर चिंतन करण्याकरता वेळ कमी पडल्यामुळे आपण सगळंच बोलू शकलो असं नाही, परंतु भगवंताच्या कृपेने संतांच्या आशीर्वादाने तुका म्हणे तेथे होतो मी दुबळा आले या कपाळा थोडे बहु या न्यायाने जे संत संगतीमध्ये ऐकलंय, डोक्यात राहिलंय आणि प्रगट करण्याकरता स्फूर्ती मिळाली, त्या पद्धतीने करविली तैसी केली कटकट वाकडे की नीट देव जाणे तुझे देणे तुझ्या ठेवून या पायी झालो उतराई पांडुरंगा बोला. नाही विचारिला अधिकार व्यापुला हा तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया करा ज्ञानदेव तुकाराम हा ज्ञानदेव तुकाराम हा झाले